चला आता लास्ट क्लासमध्ये आपला हा जो पॉइंट आहे हा राहिला होता. मी लेट झाले म्हणून मी पहिलंच लिहून घेतलं. तर फोर्थ पॉइंट आहे आपला ऍक्सेसरीज आफ्टर दी फॅक्ट. लास्ट आहे दोज जे कोणी पण मदत करतात. दोज हू हेल्प दी ऑफेंडर. ऑफेंडरला मदत करतात कधी करतात पण आफ्टर क्राईम करतात. आफ्टर क्राईम कशासाठी? लपवण्यासाठी कोणाला? ऑफेंडरला. आणि त्याला हेल्प करणे पळवण्यामध्ये, एस्केपिंग. ठीक आहे, तर हेच आहे ऍक्सेसरीज आफ्टर दी फॅक्ट. थर्ड पॉइंट मध्ये आपण ऍक्सेसरीज बिफोर दी फॅक्ट पाहिला होता. हा आहे आफ्टर दी फॅक्ट म्हणजे आफ्टर दी क्राईम. ठीक आहे, तर मी क्वेश्चन पण तुम्हाला विचारला होता. आता हा ऑफेन्स कोणता होतो? हा अबेटमेंट तर नाही होत. थर्ड पॉइंट मध्ये अबेटमेंट होतो. सेकंड पॉइंट पण कुठं ना कुठं अबेटमेंट मध्ये येते. पण फोर्थ पॉइंट हा अबेटमेंट मध्ये येत नाही. तर मग हा कोणता ऑफेन्स आहे? करेक्ट, हार्बर. आणि आपण डिफरन्स पण बघितला आहे ना. तर त्यामध्ये तर मी हे पहिलंच सांगितलेलं आहे. तर हार्बरची डेफिनेशन आयपीसी मध्ये 52A, 52A. आणि बीएनएस मध्ये सेक्शन 2 सबसेक्शन 13 किंवा क्लॉज 13. करेक्ट. तर हे झाले हार्बर. तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. तर आता आपण नाही का, जे मेन सेक्शन्स आहेत ना यामधले, ते आपण सगळे कव्हर केले आहे. आपण पहिले 45 बघितलं. तुम्हाला वाटलं असेल की खूप वेळ लागला असेल अबेटमेंट करताना. आपण खूप कमी सेक्शन केले आहेत. पण तसं नाही आहे, हेच सेक्शन जे होते तेच मेन होते. बाकी एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून, एक्झाम्सच्या अँगलमधून एवढे इम्पॉर्टंट पण नाही आहे. तर मेन जो होता अबेटमेंट. मग नंतर 46 पण बघितला आहे आपण. आणि 46 नंतर आपण 46च्या पहिले जे पनिशमेंटचे सेक्शन्स आहेत ते पण आपण गो थ्रू केले आहे. मी तुम्हाला लिहून पण दिली होती जी थेरी इम्पॉर्टंट. उरलेली थेरी आपण बघूयात. ठीक आहे, तर याच्यामध्ये 49, 50 पण होता, 55 आणि 56 आपण पहिलेच लिहून घेतला आहे. त्याला आपण एकदा अजून सेक्शन वाईज गो थ्रू करूयात. चला, आता 46 पण झाला आहे आपला कम्प्लीट, जो की आहे अबेटर. मग 46, 47 पण घ्यावं लागेल. चला, 47 आणि 48 आज आपण करून घेऊया. तर हा झाला 47. 47ची मार्जिनल नोट जे आहे ना, ते आहे अबेटमेंट इन इंडिया. अबेटमेंट इन इंडिया, ते इथे लिहूनच घेतो मी. तर ते आहे अबेटमेंट इन इंडिया. अबेटमेंट इन इंडिया ऑफ ऑफ ऑफेन्सेस आउटसाइड इंडिया. ऑफ ऑफेन्सेस आउटसाइड इंडिया. आता मार्जिनल नोट वरूनच मला हा सेक्शन लक्षात येते. यांनी काय म्हटलंय की तुम्ही अबेटमेंट इंडियामध्येच करत आहे. तर समजून घ्या हे इंडिया आहे. हे इंडिया. आणि तुम्हीच इथेच अबेटमेंट करत आहे. पण ऑफेन्स कुठे होत आहे ना? समजून घ्या हे फॉरेन कंट्री आहे. फॉरेन कंट्री. आणि इथे मेन ऑफेन्स होत आहे. म्हणजे इंडियाचा एक व्यक्ती किंवा इंडिया मधला व्यक्ती फॉरेन कंट्रीमध्ये ऑफेन्स साठी अबेट करत आहे. इल्युस्ट्रेशन बघूयात. ए इन इंडिया, तर हा इथे आहे. इन्स्टिगेट्स बी, हा बी इथे आहे. अ फॉरेनर, हा फॉरेनर आहे. इन कंट्री एक्स, एक्स म्हणजे कोणती पण कंट्री, टू कमिट अ मर्डर. आता मर्डरची गोष्ट केली आहे. मर्डर कुठे? मर्डर इथे. इन दॅट कंट्री. तर ए काय आहे? ए इज गिल्टी ऑफ अबेटिंग मर्डर. ए इज गिल्टी ऑफ अबेटिंग मर्डर. सिंपल आहे. सेक्शन बघूयात. अ पर्सन अबेट्स अन ऑफेन्स विदिन द मिनिंग ऑफ दिस संहिता हू इन इंडिया, इन इंडिया अबेट्स द कमिशन ऑफ एनी ऍक्ट.
विदाऊट अँड बियॉन्ड इंडिया. विदाऊट अँड बियॉन्ड इंडिया म्हणजे फॉरेन कंट्री. विच वुड कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स इफ कमिटेड इन इंडिया. आता इथे असं पण होऊ शकते की इथे जे ऍक्ट कमिट होत आहे ते ऑफेन्स नाही आहे. ऑफेन्स नाही आहे. तर असे कोणते ऍक्ट दाखवू शकते समजून घ्या. युएसए मध्ये युएसए मध्ये मला वाटतं कोणता एक नशीला शब्द आहे तो परमिटेड आहे. गांजा परमिटेड आहे. होऊ शकते असं समजून घ्या की गांजा परमिटेड आहे काही लिमिटमध्ये. काही लिमिटमध्ये आहे परमिटेड तिचं. पण इंडियामध्ये नाही. नॉट परमिटेड. इथे तो ऑफेन्स आहे. इथे तो ऑफेन्स आहे. तरी पण हे 47 मध्येच येईल. तर मेन गोष्ट काय आहे इंडियामध्ये आपल्याला तो ऍक्ट ऑफेन्स पाहिजे. मग इथे ऑफेन्स असो किंवा नसो हा ना तरी देखील आपण हेच म्हणणार की त्यांनी त्या पर्सननी अबेटमेंट केला आहे. इवन दो फॉरेन कंट्रीमध्ये ते ऑफेन्स नाही आहे. ठीक आहे. तर हे तर इलिस्ट्रेशन आहे. हे सेम पेस्ट झालाय रिपीट झालाय. याला इग्नोर करा. ठीक आहे. इथे काही डाऊट नसणार तुम्हाला. सिम्पल होतं 47. 48 बघून घेऊयात. आता हा जो 48 आहे हा बीएनएस मध्ये नवीन आहे. तर याला तुम्ही न्यू ऍडिशन म्हणू शकता. हा एपीसी मध्ये नव्हता. हा न्यू ऍडिशन आहे. इट वॉज नॉट इन आयपीसी बट इट इज नाउ इन बीएनएस. बीएनएस. आता हा कस काय ऍड झाला. कारण की या सेक्शनद्वारे फॉरेन जो सिटीजन आहे किंवा एलियन पण आहे ना त्याला पण आपण लायबल ठरवतो. त्याला पण आपण लायबल ठरवतो जर त्यांनी अबेट केला आहे. अबेट केला आहे आणि हे गरजेचं होतं. है ना. पहिले आपण चॅप्टर 1 मध्ये याला घेत होतो. चॅप्टर 1 जे एक्स्ट्रा टेरिटोरियल आपला अप्लिकेबिलिटी होती या कायद्याची आयपीसीची. त्यामध्ये आपण घेत होतो पण यांनी एक स्पेसिफिक सेक्शन बनवून दिला आहे. ठीक आहे. ए इन कंट्री एक्स इन्स्टिगेट्स बी. आता 47चं उलटा आहे. 47चं उलटा आहे. ए इन कंट्री एक्स इन्स्टिगेट्स बी टू कमिट अ मर्डर इन इंडिया. आता इंडियामध्ये ऑफेन्स होत आहे. तर ए इवन दो हा फॉरेनर आहे तरी पण आपण याला लायबल ठरवणार. ए इज गिल्टी ऑफ अबेटिंग मर्डर. ठीक आहे. सेक्शन बघूयात. अ पर्सन अबेट्स अन ऑफेन्स विदिन द मिनिंग ऑफ दिस संहिता हू विदाउट अँड बियॉन्ड इंडिया. विदाउट अँड बियॉन्ड इंडिया म्हणजे फॉरेन कंट्री. अबेट्स द ऑफेन्स ऑफ एनी ऍक्ट इन इंडिया विच वुड कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स इफ कमिटेड इन इंडिया. म्हणजे होऊ शकते ह्या कंट्री एक्स मध्ये ते ऍक्ट ऑफेन्स नाही आहे फक्त ऍक्टच आहे. पण इंडियामध्ये ते ऍक्ट ऑफेन्सच आहे. तर तरी देखील एला आपण काय ठरविणार लायबल ठरविणार. मग ते त्याच्या कंट्रीमध्ये ऑफेन्स नाही आहे पण इंडियामध्ये ऑफेन्स आहे तरी पण तो लायबल ठरविणार. तरी पण तो लायबल होणार. तर हे 48 आहे 47चा अपोजिट. नेक्स्ट सेक्शन बघूयात आपण 49. 49 आपण डिस्कस केलेला आहे सुपरफिशियली. मला वाटते मी थेरी पण लिहून दिली असेल. जे 4 पॉइंट्स डिस्कस केले आहेत ना आपण पनिशमेंटचे त्यामध्ये येते 49. 49 ची मार्जिनल नोट खूप मोठी आहे मी घेतली नाही आहे इथे. तर विदाउट मार्जिनल नोट आपण डायरेक्ट सेक्शन बघूया. हू एव्हर अबेट्स एनी ऑफेन्स. जे कोणी एक ऑफेन्स अबेट करते शॅल म्हटलं इफ ऍक्ट अबेटेड इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ द अबेटमेंट. आता एका पर्सननी अबेट केला आहे. एका पर्सननी अबेट केलाय बीला आणि नंतर काय म्हटलंय की ऍक्ट अबेटेड इज कमिटेड. जे ऍक्ट अबेट केला आहे ना एनी ते खरोखर बीनी कमिट पण केलं आहे म्हणजे ऑफेन्स कमिट केला आहे इथे. अँड नो एक्सप्रेस प्रोव्हिजन इज मेड बाय दिस संहिता. तर एक्सप्रेस प्रोव्हिजन पण नाहीये. आता एक्सप्रेस प्रोव्हिजन म्हणजे काय की अबेटमेंट ऑफ मर्डर आहे का नाही आपल्याजवळ पण तेच अबेटमेंट ऑफ सुसाईड आहे.
तर अबेटमेंट ऑफ सुसाईड हे काय झालं, एक्सप्रेस प्रोव्हिजन झाली. तर मग इथे काय म्हटलं, एक्सप्रेस प्रोव्हिजन नाही पाहिजे आम्हाला. तर म्हणजे होऊ शकते अबेटमेंट ऑफ मर्डर, कारण की त्यामध्ये एक्सप्रेस प्रोव्हिजन नाही आहे. तर त्यामध्ये हे सेक्शन 49 लागू होणार. आता अबेटमेंट ऑफ मर्डर मध्ये पण लागू नाही होणार, कारण की आपल्याजवळ दुसरा सेक्शन आहे, तो आहे 55 आणि 56 पण आहे. 55 आपण मेन आहे यामध्ये. तर अबेटमेंट ऑफ मर्डर मध्ये हा सेक्शन अप्लाय होऊ शकते. हा जो 49 आहे तो छोट्या ऍक्ट्स मध्ये, फॉर एक्झाम्पल अबेटमेंट ऑफ स्नॅचिंग मध्ये. हा ना, स्नॅचिंग करताना अबेटमेंट ऑफ स्नॅचिंग नाही आहे आपल्याजवळ. तर इफ मेड बाय दी संहिता फॉर द पनिशमेंट ऑफ सच अबेटमेंट ही बी पनिश्ड विथ पनिशमेंट प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स. तर मग एला कशाची पनिशमेंट होईल, जर बीनी थेफ्ट कमिट केला किंवा स्नॅचिंग कमिट केलं, तर सेम पनिशमेंट. मी तुम्हाला हे लिहून दिलं आहे की सेम पनिशमेंट. अबेटरला पण सेम पनिशमेंट भेटणार. सेम पनिशमेंटसाठी तो लायबल होणार. सेम पनिशमेंटसाठी लायबल होणार, जे पनिशमेंट बीला भेटली आहे, किंवा बी पण त्या पनिशमेंटसाठी लायबल आहे. तर हा झाला 49. तर 49 मध्ये तुम्ही एकच लक्षात ठेवा, सेम पनिशमेंट. इथे दोन पॉइंट इव्हन तो आहे. सगळ्यात पहिले ऍक्ट इथे होतो, म्हणजे ऑफेन्स तर होतो. दोन गोष्ट आहे, एक तर ऑफेन्स होतो, ऑफेन्स हॅज टू बी डन. आणि सेकंड, नो एक्सप्रेस प्रोव्हिजन. नो एक्सप्रेस प्रोव्हिजन. जर या दोन गोष्टी आहे, तर मग सेम पनिशमेंट. सेम पनिशमेंट. तर तुम्ही या प्रकारे तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता, शॉर्टकटमध्ये. चला, तर एक्सप्लेनेशन बघूयात. अन ऍक्ट और ऑफेन्स इज सेड टू बी कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ अबेटमेंट वेन इट इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ इन्स्टिट्यूशन. आता हे जे आहे हे तुम्ही रीड आउट करा सेक्शन 45 सोबत. का बरं? कारण की सेक्शन 45 मध्ये अबेटमेंटचं मिनिंग दिलं आहे. अबेटमेंट ऑफ ऑफेन्स दिला आहे का नाही? अबेटमेंटचं मिनिंग दिलं आहे. तर एक्सप्लेनेशन काय करते, अबेटमेंट ऑफ ऑफेन्स सेक्शन 45 ला क्लिअर करते. बघा ना, इन कॉन्सिक्वेन्स ऑफ इन्स्टिगेशन और इन पर्सुअन्स ऑफ कॉन्स्पिरसी, जे की आहे 45B आणि 45C. हा, अबेटमेंट ऑफ थिंग आहे म्हणजे अबेटमेंटचं मिनिंगच केलेलं आहे. तेच सेक्शन 45 मध्ये अबेटमेंट, सिंपल अबेटमेंटचं मिनिंग. अबेटमेंट ऑफ ऑफेन्सचं नाही दिलं आहे ना. अन ऍक्ट और ऑफेन्स इज सेड टू बी कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ अबेटमेंट. आता ऍक्ट किंवा ऑफेन्स केव्हा होईल असं म्हटलं, केव्हा होईल, जेव्हा ते कमिट होईल. आणि कमिट कशामुळे होईल? अबेटमेंटमुळे. व्हेन इट इज कमिटेड इन कॉन्सिक्वेन्स ऑफ इन्स्टिगेशन. आता अबेटमेंट तुम्हाला माहिती आहे तीन पद्धतीने होऊ शकते, एक तर इन्स्टिगेशन आहे, सेकंड कॉन्स्पिरसी, आणि थर्ड इंटेन्शनल एड. हेच एक्सप्लेनेशन आहे. आता होऊ शकते आणि एक्सप्लेनेशन इथे ऍड केली कारण की आपण अबेटमेंट ऑफ ऑफेन्स बघितलं नाही. अबेटमेंट ऑफ थिंग किंवा अबेटमेंटचं मिनिंग बघितलं आहे आपण सेक्शन 45 मध्ये. आणि इथे पनिशमेंट दिली आहे, पहिल्यांदा पनिशमेंट आपल्याला 49 मध्ये भेटणार. फर्स्ट पिनल प्रोव्हिजन अबेटमेंटचा 49 मध्ये भेटणार, म्हणून त्यांनी हे इथे एक्सप्लेन केलं आहे. चला, हा होता 49. आय होप यामध्ये पण काही इश्यू नसेल, कारण की सोपा होता. 50. अच्छा, इल्युस्ट्रेशन आहे का यामध्ये? हा, दोन इल्युस्ट्रेशन आहेत. ए इन्स्टिगेट्स बी टू गिव्ह फॉल्स एव्हिडन्स, आणि बी देतो पण फॉल्स एव्हिडन्स कमिट पण करतो. बी इन कॉन्सिक्वेन्स ऑफ द इन्स्टिगेशन कमिट्स द ऑफेन्स. तर मग एनी काय केलाय? ए इज गिल्टी ऑफ अबेटिंग दॅट ऑफेन्स अँड इज लायबल टू द सेम पनिशमेंट. बघा, मी सेम पनिशमेंट म्हटलं. आता सेम पनिशमेंट डायरेक्ट सेक्शन मध्ये नाही आहे. सेक्शन मध्ये सेम पनिशमेंट असा वर्ड यूज नाही केला आहे, पण इल्युस्ट्रेशन मध्ये आहे, म्हणून आपण तो वर्ड यूज करू शकतो. बी, ए अँड बी कन्स्पायर टू पॉइझन झेड. आता हा पॉइझनचा जो इल्युस्ट्रेशन आहे, हा आपण एक्सप्लेनेशन 5 मध्ये पण बघितला होता. सिमिलरली तो होता सेक्शन 46 अबेटर. ए अँड बी कन्स्पायर टू पॉइझन झेड. या दोघांनी प्लॅन बनवला
आपण याचा मर्डर करायचा कशाने? पॉइझन देऊ. तर मग ए काय करतो? इन पर्सन्स ऑफ द कॉन्स्पिरसी प्रोक्युअर्स द पॉइझन. हा ए पॉइझन आणतो अँड डिलिव्हर्स टू बी. बीला देतो that he may administer it to Z. B in pursuance of the conspiracy administers the poison to Z. B poison देतो Z ला. इन एज absence. आता इथे ए नाही आहे. ए नाही आहे. आता मी हे काऊन दिलं आहे याचं पण क्लिअर करतो. मी हे काऊन दिलं नाही आहे याने. हे असं अब्सेन्स काऊन म्हटलं आहे. याचं काही घेणं देणं पण आहे अब्सेन्सचं. त्याला तुम्ही अंडरलाईन करा. आपण हे नंतर डिस्कस करूया. अँड देअर बाय कॉजेस झेड डेथ. झेडची काय होते? मृत्यू होते. आता बी ची काय लायबिलिटी आहे? इज गिल्टी ऑफ मर्डर. ए इज गिल्टी ऑफ अबेटिंग दॅट ऑफेन्स बाय कॉन्स्पिरसी अँड इज लायबल टू पनिशमेंट फॉर मर्डर. आता यांनी काय म्हटलंय? बी ची लायबिलिटी काय आहे? तर बीनी ते डायरेक्ट पॉइझन ऍडमिनिस्टर केला आहे म्हणून तो मर्डर केलेला आहे याने. आणि एन ला याला काय म्हटलंय की अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी. आता तसं पाहिलं ना तर इथे ए आणि बी नी प्लॅन केला होता. ए आणि बी नी प्लॅन केला होता. हा ना. तर जेव्हा प्लॅन होते कोणाला मारण्याचा, तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ए आणि बी नी कोणता ऑफेन्स कमिट केलाय सांगा मला. ए आणि बी नी फक्त प्लॅन केला. तर या ठिकाणी या घडीला कोणता ऑफेन्स कमिट झाला? की आपण झेडला मारूया. या ठिकाणी कोणता ऑफेन्स कमिट झालाय सांगा प्लीज. कोणती कॉन्स्पिरसी ते सांगा. दोन कॉन्स्पिरसी आहे आपल्याजवळ. विच कॉन्स्पिरसी? कोणती कॉन्स्पिरसी कमिट झाली आहे? दोन कॉन्स्पिरसी आहे ना, अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी आणि दुसरी आहे क्रिमिनल कॉन्स्पिरसी. तो ऑफेन्स कोणता कमिट झाला आहे या ठिकाणी? करेक्ट, क्रिमिनल कॉन्स्पिरसी झाली आहे ना इथे. इथे क्रिमिनल कॉन्स्पिरसी झाली आहे. कारण की इथे फक्त आतापर्यंत काय झाला की इथे प्लॅनच झालाय, फक्त अग्रीमेंटच झालाय. यांनी ओव्हरटॅक नाही केलेला. ओव्हरटॅक नाही केलेला आहे. आता यांनी काय म्हटलं? इन एज अब्सेन्स. इल्युस्ट्रेशन बघा आता. इन एज अब्सेन्स. आता असं पण होऊ शकते एज अब्सेन्स. ए तर इथे अब्सेंट आहे. आता समोर काय होते? अब्सेंट आहे. पण जे काम केलं आहे ना ते बीनी केलं आहे. बीनी इथे काय केलं आहे? इथे ओव्हरटॅक्ट केला आहे. ओव्हरटॅक्ट म्हणजे समोर जाऊन प्लॅनिंगच नाही, तर समोर जाऊन काही काम केलं आहे. ऍक्टस रिअस केलाय. ऍक्टस रिअस केलाय. फिजिकल ऍक्ट केलाय. कशाचं? पॉइझन ऍडमिनिस्टर करण्याचं, पॉइझन देण्याचं झेडला. हा ना. म्हणून याची जी लायबिलिटी आहे, याची लायबिलिटी कशी आहे? मोठी झाली आहे. सॉरी, इथे मोठी झाली आहे. यांनी मर्डर कमिट केला आहे. तर याची लायबिलिटी सिरियस आहे, मोठी आहे, जास्त ग्रेव आहे. याची कमी झाली आहे कारण की हा अब्सेंट होता. तसं पाहिलं तर सेम पनिशमेंट इथे का बरं यूज नाही केलेली आहे? इथे सेम पनिशमेंट आहे यामध्ये. हा ना. इथे सेम पनिशमेंट यूज नाही केला आहे यात. कारण की मी तुम्हाला म्हटलं होतं अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी मध्ये आपल्याला ओव्हरटॅकची गरज आहे. फक्त प्लॅन करूनच जमणार नाही, तर समोर काही ना काही करावं लागणार. तसं पाहिलं तर बी पण यामध्येच यावं लागत होतं. पण बीनी काय केलं? एच्या अब्सेन्स मध्ये ते कमिट केलं. तर म्हणून दोघांची ते डिफरंट लायबिलिटी दिसून येत आहे तुम्हाला. आय होप हे क्लिअर झालं असेल. काही डाऊट आहे यामध्ये?
Yes, but both are punishable for murder. Correct. Both are punishable for murder. आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे ना, आपण अजून एक सेक्शन बघूयात, थांबा. याला क्लिअर होण्यासाठी अजून एक सेक्शन. तुम्ही जा सेक्शन 54. मी ऍक्च्युली कॉपी पेस्ट करतो, 1 मिनिट टाइम द्या मला. 54. हा आहे 50. याला आपण बघूयात. हा आहे आपला 54. आता इथे काय म्हटलंय, व्हेन एव्हर एनी पर्सन हु इज अबसेंट. इथे अबसेंट म्हटलाय, जे की आपण आत्ताच मागच्या सेक्शन मध्ये बघितलंय, 49च्या इल्युस्ट्रेशन बी मध्ये. वुड बी लायबल टू बी पनिश्ड ॲज अन अबेटर. तर तो तर अबेटर आहेच, जे की अबसेंट आहे. हु इज अबसेंट वुड बी लायबल टू बी पनिश्ड ॲज अन अबेटर. आता तोच व्यक्ती जर प्रेझेंट आहे, when the act or offense for which he would be punishable in consequence of the abatement is committed, he shall be deemed to have committed such act or offense. याच्यावर फोकस करा. जर तो प्रेझेंट आहे, जर तो प्रेझेंट आहे, समज मागच्या आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं, मागचंच आपण उदाहरण घेऊयात. ए होता का बी होता? हा, बी. बी देतो ऍडमिनिस्टर पॉइझन. तर मागच्या यामध्ये इलिक्वेशन मध्ये बी पॉइझन देतो झेडला. बी पॉइझन देतो झेडला. तर इथे बी हे करताना त्या रूम मध्ये जर बीच्या सोबत ए पण आहे, बीच्या सोबत ए पण आहे, दोघं पण अबेटर आहे. हे लक्षात घ्या की दोघं पण अबेटर आहे, किंवा मेन अबेटर तर हाच आहे. तर एनी अबेट इन्स्टिगेट केलाय बीला, पण इथे दोघं पण अबेटर आहे, कारण की कॉन्स्पिरसी केली होती यार. हम्म. पण ए जर प्रेझेंट आहे या रूम मध्ये, तर यांनी म्हटलंय की याची जी लायबिलिटी आहे ना, मोर ग्रेव होऊन जाते. आपण असं डीम करणार, इथे म्हटलंय डीम, की त्यांनीच ते ऑफेन्स केला. ही शॅल बी डीम टू हॅव कमिटेड सच ऍक्ट. तर यांनीच ते ऍक्ट कमिट केला. डीम टू कमिट सच ऍक्ट. डीम टू कमिट. डीम टू कमिट सच ॲन ऑफेन्स. आता मेन ऑफेन्स कोणी केला आहे पॉइझन देण्याचा, तर बीनच केलेला आहे मेन मध्ये. पण जर ए प्रेझेंट आहे तिथे आणि ते पण अबेटर मध्ये येतात, यांनी कॉन्स्पिरसी केली आहे, तर एला पण आपण तसाच दर्जा देणार की एनी पण पॉइझन दिलाय झेडला. तर आपण लायबिलिटी इन्क्रीज करणार याची. तर ऍक्च्युअल प्रॅक्टिकली मध्ये काय होते ना, अबेटमेंट हा इनकोहेट ऑफेन्स आहे, इनकम्प्लीट आहे. तर आपण पनिशमेंट पण कमी देतो. तसं पाहिलं तर कमिशमेंट पण कमी व्हायला पाहिजे. पण जर तू इथे प्रेझेंट आहे, तर त्याची पनिशमेंट वाढवू शकतो, असं इथे 54ला म्हणायचं आहे. ठीक आहे, आता लक्षात आलं. फिफ्थ. तर हे झालं. आता इथे असं होऊ शकते ना, समजून घ्या. आता आपण इलिस्ट्रेशनला अजून थोडं हे करूयात, डिस्कशन करूयात. तर ए आणि बी हे दोघं ऑफेंडर होते. बीने काय केलं, झेडला पॉइझन दिलं आणि झेडची हत्या केली, इथे मर्डर केलं, पॉइझन ऍडमिनिस्टर केलं होतं. आता याने तर मेन ऑफेन्स केला. आता मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं, एक बॉयफ्रेंड होता, गर्लफ्रेंड होती. गर्लफ्रेंडने एक खूप अशा प्रकारचं पॉइझन दिलं होतं की जो मुलगा आहे तो 14 दिवस तडपला. 14 की 15 दिवस जे पण काही होतं, तो तडपून तडपून मेला. तर कोर्टने म्हटलं होतं की रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे, रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे. आणि म्हणून कोर्टाने काय केलं होतं, त्या मुलीला
डेथ पनिशमेंट ग्रँट केली होती. डेथ पनिशमेंट तर समजून घ्या, इथे बीला पण डेथ पनिशमेंट दिली आहे. आणि हे होतानी आता ए नाही आहे, नॉट प्रेझेंट आहे किंवा अब्सेन्स आहे, तर इवन दो ही गिल्टी फॉर मर्डर याला पनिशमेंट होईल. पण डेथ होईल का, प्रश्न तो आहे. होऊ शकते याला लाईफ इम्प्रिझनमेंट होऊन जाईल, कारण की यांनी फक्त अबेट केला. याची लायबिलिटी थोडी कमी करून टाकल कोर्ट. पण जर तो प्रेझेंट आहे त्या रूम मध्ये आणि बी पॉइझन देत आहे झेडला, तर त्याची लायबिलिटी इन्क्रीज करेल. जर तो प्रेझेंट आहे तर होऊ शकतं त्याला डेथ पनिशमेंट ग्रँट करण्यात येईल. आता क्लिअर झालं की अजूनही काही डाऊट आहे? मला वाटलं आज 55 पण क्लिअर होईल, 56 पण क्लिअर होईल, पण नाही झाले. आपला टाइम पण खतम होता आला आहे, कारण की मला वाटतं तुम्ही लेट झाले. एग्जाम्पल रिपीट कीजिए, ओके लास्ट वाला मैं फास्ट में रिपीट करता हूँ क्योंकि टाइम ही नहीं है. हमने हिल स्टेशन में क्या देखा था कि ए था और बी था. इन दोनों ने प्लान किया कॉन्स्पिरसी की कि हम जेड को पॉइजन देंगे. हम क्या करेंगे, जेड को पॉइजन देंगे और जेड जेड की डेथ कमिट करेंगे. मीन्स ये मर्डर ही था. दिस इज द ऑफेंस ऑफ मर्डर. देन व्हाट हैपन्स, इसके बाद बी क्या करता है, पॉइजन देता है. ये खुद होके पॉइजन देता है. पॉइजन. अब समझ लो कोर्ट ने इसको डेथ दे दी, और ये केस था रेयरेस्ट ऑफ रेयर केस. कोर्ट ने इसे डेथ ग्रांट कर दी. अब ए की लाइबिलिटी क्या होगी, ए की पनिशमेंट क्या होगी, ये कोर्ट डिसाइड कैसे करेगा. अब सपोज गोइंग बाय सेक्शन 49, हमें तो सेम पनिशमेंट देनी चाहिए ना, जो कि मर्डर के लिए है. अब मर्डर की पनिशमेंट, मर्डर के लिए क्या क्या पनिशमेंट है, फाइन, फिर डेथ, और सेकंड क्या था, लाइफ इम्प्रिजनमेंट. अब हमारे पास एक केस है बच्चन सिंह वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. वो क्या बोलता है, रेयरेस्ट ऑफ रेयर केस में ही डेथ ग्रांट करेंगे आप. रेयरेस्ट ऑफ रेयर केस में ही डेथ ग्रांट करेंगे. तो यहाँ पे रेयरेस्ट ऑफ रेयर केस बन गया. सपोज पॉइजन दिया अभी ने, और ये रेयरेस्ट ऑफ रेयर केस हो गया, तो कोर्ट ने इसको डेथ पनिशमेंट अवार्ड कर दी. अब प्रॉब्लम ये आता है ए को क्या पनिशमेंट कर, क्योंकि ए तो अबेटर था यहाँ पे, इसने मर्डर किया, ये था अबेटमेंट बाय कॉन्स्पिरेसी. अगर हम 49 की इससे चले तो हमें इन दोनों में से एक पनिशमेंट देनी पड़ेगी. सेम पनिशमेंट बोल रहा है ना. अब सेम पनिशमेंट एज दॅट ऑफ एन ऑफेन्स. मतलब बीला जे पनिशमेंट दिली तेच एला, असं नाही की ज्या ऑफेन्स साठी आहे पनिशमेंट तेच. तर इथे होऊ शकतं लाईफ इम्प्रिझनमेंट भेटेल याला, लाईफ इम्प्रिझनमेंट. पण जर तो तिथे प्रेझेंट आहे ना, जर तो तिथे प्रेझेंट आहे, तर मग इथे अब्सेंटच्या ठिकाणी जर रूम मध्ये प्रेझेंट आहे तो, आणि तो बघत आहे की बीने काय केलं, झेडला पॉइझन दिली, तर होऊ शकते त्याला पण डेथ भेटणार. आणि हे आहे सेक्शन अकॉर्डिंग टू 54, जे की आपण आता बघतो. तर जर अबेटर ए समजून घ्या हा जर प्रेझेंट राहत आहे, तर ते मोर सिरियस आहे. आणि जर तो अब्सेंट राहत आहे, तर तो लेस सिरियस आहे, लेस सिरियस. जे प्रेझेंट आहे ते आपण कुठे बघितलं, सेक्शन 54 मध्ये. आणि जे लेस सिरियस आहे ते आपण बघितलं इलिस्ट्रेशन मध्ये, सेक्शन 49चा इलिस्ट्रेशन बी. इलिस्ट्रेशन बी यातून लक्षात येते आपल्याला. अब क्लियर हुआ? नहीं ना, ना, ना. अगर नहीं हुआ तो कल और भी रिपीट कर दूंगा. ठीक है. टाइम कमी आहे म्हणून मी समोरचा टॉपिक नाही घेत. आजचा क्लास ठीक वाटला ना?
आजचा क्लास ठीक वाटला ना? ठीक आहे. काही सांगायचं आहे कारण की आपल्याजवळ 5 मिनिटं आहे. काही डिस्कस करायचं आहे अजून? तुम्हाला एकाच दिवशी दोन दोन म्हणजे एकच सब्जेक्ट करणं ठीक वाटत आहे? हा, रात्री पण घेणार आहोत. उद्याला मॉर्निंगचा क्लास मे बी नाही होणार कारण की कोर्टच्या कामाने मी आउट ऑफ स्टेशन राहणार. ठीक आहे. उद्याला मॉर्निंगचा क्लास नाही होणार, जमलं तर. कारण की आउट ऑफ स्टेशन राहणार कोर्टच्या कामाने. आणि आजपासून तर आपण रेग्युलर करत जाऊ मॉर्निंग क्लास. सोबत सोबत तुम्ही रिवाइज पण करत चला. आता जे रिवाइज करण्यासाठी आहे सेक्शन चॅप्टर जो 2 आहे तो रिवाइज करा चांगला. तो तर मला वाटते असेल तुमचा चांगला आणि पण रिवाइज करा. मग चॅप्टर 2 झाल्यानंतर चॅप्टर 3 जो की आहे जनरल एक्सेप्शन. जनरल एक्सेप्शन तो करा. हा जो आहे पनिशमेंटचा. यामध्ये फक्त जे मोठा सेक्शन आहे तो आहे सेक्शन 1. त्यामध्येच प्रॉब्लेम होते. कारण की ह्या सेक्शन 63 टू सेक्शन 70 हा यांचा ऑर्गनाइज कंबाईंड सेक्शन आयपीसीचा. तर म्हणून हाच सेक्शन मेन आहे सेक्शन 8. यामध्येच प्रॉब्लेम येईल. बाकी पनिशमेंटचा तर खूप छोटा आहे चॅप्टर. जनरल एक्सेप्शन्स थोडा वास्ट आहे. आणि जनरल एक्सेप्शन्स मध्ये मेन्ससाठी कामी येतं. मेन्स आणि जजमेंट रायटिंग मध्ये पण कामी येऊ शकते मे. हा ना. म्हणून जनरल एक्सेप्शन सोडू नका. इवन दो प्री मध्ये याची व्हॅल्यू कमी असेल पण करा. आणि हा जो आपण बघत आहोत हा जो अबेटमेंट बघत आहोत हा पण मेन्स मध्ये आलेला आहे. 4-5 वेळा आलेला आहे. अं, कसा आले कशा प्रकारे आलाय कोणत्या फॉर्म मध्ये आलाय ते मी उद्या डिस्कस करील जमलं तर. शॉर्ट नोट्सचं अबेटमेंट वर तर आलेला आहे. 2000 मध्ये जेव्हा तो 5 मार्क्सचा होता. 5 मार्क्स साठी पण आलेला आहे. आता तर 5 मार्क्स मला वाटतं थोडा चेंज झाला आहे फॉर्मॅट. अजून एक गोष्ट आपल्या जवळ अजून एक अबेटमेंट आहे. ते आहे सीपीसी मध्ये. तर तो मला वाटतं त्याची स्पेलिंग ही आहे अबेटमेंट. तर हे वेगळं आहे आणि हे जे आपण अबेटमेंट बघत आहोत हे वेगळं आहे. तर म्हणून स्पेलिंग मध्ये मिस्टेक करू नका. हा, बरोबर अबेट. तर ते वेगळं आहे सीपीसी आणि हे डिफरंट आहे. बाकी पनिशमेंट मध्ये 49 आपण बघितलं आहे. उद्या 50 बघूयात. आणि 55 आणि 56 हे दोन आपण पहिलेच बघितले आहे. हा राहिला आहे. तर मग हे सगळे कम्प्लीट होऊन जाईल. पिनल जे प्रोव्हिजन आहे पिनल प्रोव्हिजन ते आपण उद्याला कम्प्लीट करूया. मग नंतर जे रिमेनिंग सेक्शन्स आहेत ते एवढे इम्पॉर्टंट पण नाही आहे. तर ते मग कम्प्लीट करूयात. मग नंतर दुसरा टॉपिक जो होतो तो आहे 61 आणि 62 जो की आहे क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि अटेम्प्ट. ते मग इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट. तर मला वाटतं जास्तीत जास्त अजून आपले 3 लेक्चर्स होईल. 3 लेक्चर्स आणि आपण कम्प्लीट ऍट मोस्ट 4 लेक्चर्स होईल आणि आपण हा चॅप्टर कम्प्लीट करून टाकूया. ठीक आहे. 4 लेक्चर्स म्हणजे 3 दिवस किंवा अजून काही डिस्कस करायचं आहे सांगा. आणि हो, जेव्हा हे चॅप्टर कम्प्लीट होईल ना तर आपण एक मेन्सचं आन्सर रायटिंग पण डिस्कस करूया. एक कोणता पण क्वेश्चन घेतो मी मेन्सचा आणि तुमच्या समोर तो लिहून दाखवतो. आणि हा जो आहे ना हा सकाळी घेऊयात मॉर्निंग क्लासमध्ये घेऊयात. कारण की यामध्ये तुमचं पण पार्टिसिपेशन पाहिजे मला. आणि मला वाटतं मॉर्निंग क्लासला तुम्ही बोलू शकता अनम्यूट करून.
मी पण आन्सर रायटिंग करणार आणि तुम्ही पण मधात सेंटेन्स सांगत चला की काय काय ऍड करायला पाहिजे. जर हे पॉसिबल आहे तरच करूयात, नाही तर आपण याला स्किप करूयात. ठीक आहे. जर तुमच्याकडनं पॉसिबल नाही आहे तसं करणं, तर आपण त्याला स्किप करूयात. ठीक आहे. करण्याची काही गरज नाही आहे. मग आपण नेक्स्ट चॅप्टर चॅप्टर करूयात, जो की अजून एक खूप इम्पॉर्टंट आहे, ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चिल्ड्रन. तर त्यावर फोकस ठेवूया मग आपण, कारण की तो प्री साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि मेन्स मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.